या ठिकाणून शिवसेना पक्षाने संपर्क प्रमुखांना आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बैठका, चर्चा, दौरे हे सुरू झालेले आहेत। त्याप्रमाणे आज नंदुरबार जिल्ह्याची बैठक होती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भामध्ये जागा लढवण्याची चाचपणी या ठिकाणी करण्यात आली आणि त्यांनी आपापल्या तालुक्याच्या लेखाजोखा किती जागा आहेत, किती जागा लढवणार हा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे। परंतु या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जे उमेदवार दिले जातील ते सक्षमप्रमाणे या ठिकाणी लढत देतील असं या ठिकाणी ठरलेलं आहे। आघाडीतर्फे जो आता नगरपालिकेमध्ये आम्हाला अनुभव आला त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही ते सर्व अहवाल हा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे देणार आहोत आणि ते तो अहवालाचं वाचन करून त्याचा निर्णय घेऊन ते दिल्लीच्या पातळीवर ते त्या अहवालाचं त्या ठिकाणी प्रदर्शन करतील किंवा लेखी देतील आणि त्यानुसार जो काही निर्णय होईल। परंतु काँग्रेसला किती जवळ जायचं किती नाही जायचं हा आता मागच्या अनुभवावरून आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत। भलेच आपला उमेदवार एक निवडून येईल, दोन निवडून येईल, पण आपण आपल्या ताकदीवर उभे करावं असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। संबंध देशामध्ये आपण पाहतोय भाजप हा पैशावर आता धर्माचं राजकारण चालत नाही, आता जातीचं राजकारण खेळून चुकले, तर आता फक्त पैशावर राजकारण भाजपा करते आणि त्यांच्याकडे विकास कामामध्ये पैसे आणून त्याच्यामध्ये 50% खर्च करून 50% आपल्या पक्षाकडे घेऊन कोणत्याही वेगळ्या माध्यमातून आणि तो पैसा इलेक्शनला लावतात। माल लगाव माल मिलेगा अशा पद्धतीची खेळी भाजपाची आहे। परंतु त्या ठिकाणी आमचा निष्ठावान आणि सक्रिय काम करणारा जनतेमध्ये काम करणारा उमेदवार हा त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना भेट देणार आहोत असं या ठिकाणी ठरलं। आता या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जागेची आखणी केलेली आहे, किती जागा आहेत, किती रिझर्वेशन आहेत आणि त्या ठिकाणीमध्ये किती उमेदवार आहात हे 2, 4, 5 दिवसामध्ये आम्हाला सर्व अहवाल आल्यानंतर निश्चितच किती जागा लढू हे आम्ही त्यावेळेस ठरवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।